नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सावनी सर्वांना बोलू लागते की तुम्हा सगळ्यांना फक्त मुक्ता बरोबर वाटते. मुक्ता मुक्ता मुक्ता, परंतु तिला माहीत आहे की ती किती चोर आहे. त्याच गिल्टमध्ये तिने मला इथे आणलं आहे. नाहीतर कोण कोणाच्या सवतीला असं घरी घेऊन येईल का? हो ना मुक्ता. आता मात्र सावनीने मुक्तासमोरच प्रश्न उभा केलेला असतो. आता मात्र मुक्ताला सावनीचा खूप राग आलेला असतो. तर माधवीताई म्हणू लागतात, मुक्ता अगं ही बाई काय बोलत आहे आणि आपण सर्वजण या बाईचं ऐकून का घेत आहोत? मुक्ता आत्ताच्या आता या बाईला घराबाहेर काढ. तर मुक्ता म्हणू लागते, आई तू शांत हो, तू घरी चल. माधवीताई म्हणतात, नाही मुक्ता, या बाईला घराबाहेर काढ. तर आता मुक्ता ही आईला सावरते आणि घरी घेऊन जाते. तर आता सावनी ही सागरला म्हणू लागते, सागर मी जे काही बोलत आहे ते ऐकून घे. सागर या मायलेकी दिसतात तशा नाही. मी यांना आधीच ओळखलं होतं. मुक्ता आणि मिहिकाला यांनीच फूस लावली असणार, यांचेच संस्कार असणार. श्रीमंत मुलगा दिसला की लागा मागे. अरे बघा ना, तुम्हीच बघा, आधी मुक्ताने याला आणि आता मिहिकाने हर्षवर्धनला. आता मात्र सागरला सावनीचा खूप राग आलेला असतो. सागर सावनीला म्हणतो, चूप, एकदम चूप. यापुढे माझ्या घरच्यांबद्दल एक शब्द जरी बोललीस तरी याद राख, मी बोलत नाही, मी बोलू शकत नाही असं तुला वाटतंय का? परंतु मी फक्त आधीमुळे गप्प आहे. एक गोष्ट लक्षात ठेव सावनी, मी तुझ्या प्रेमात बुडालेला दुबळा राहिलेला सागर नाही. माझं जर डोकं फिरलं तर मी मागे पुढे बघणार नाही, कोणत्याही गोष्टीचा विचार करणार नाही आणि तुला या घराच्या बाहेर काढेल. आता मात्र सावनीला धक्काच बसतो. सागर म्हणू लागतो, यापुढे एक शब्दही बोलायचा नाही. आता सागरच्या भीतीने सावनी मात्र शांतच होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, घडलेला सगळा प्रसंग मुक्ता आपल्या आईला सांगते. आता मात्र माधवीताईंना धक्काच बसतो. माधवीताई म्हणू लागतात, किती भयंकर आहे हे सर्व. तर माधवीताई रडत असतात. मुक्ता ही माधवीताईंना शांत करते आणि म्हणू लागते, आई तू शांत हो, तू रडू नको. परंतु माधवीताईंना खूप वाईट वाटत असतं. माधवीताई काही शांत होत नसतात आणि म्हणूनच मुक्ता ही बाबांना बोलू लागते, बाबा तुम्ही तरी समजवा ना. तर आता मुक्ताचे वडील मुक्ताला म्हणतात, मुक्ता अगं मी काय समजावू सांग ना, आम्हाला तर काहीच सुचत नाहीये. अगं या गोष्टीचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. तीच गोष्ट आज प्रत्यक्षात घडत आहे. मिहिकाने असा विचार करताना किंवा असा निर्णय घेताना तिला काहीच वाटलं नाही का? अगं तुला माहीत आहे ना की माधवीचा मिहिकावर किती जीव होत आहे? तर आता माधवीताई म्हणतात, होता. आता हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ता विचारते, आई? तर माधवीताई म्हणतात की हो, होता. तर त्यानंतर मुक्ताचे वडील बोलू लागतात, तिने विचार करायला हवा होता. अगं तुझा मिहिरचा तिला काहीच वाटलं नसेल का असा निर्णय घेताना? तेवढ्यातच तिथे मिहिका आलेली असते आणि मावशी अशी हाक देते. आता माधवीताई पाहतात, परंतु माधवीताईंना मिहिकाला पाहिल्यावर खूप राग आलेला असतो. माधवीताई लगेच मान फिरवतात आणि मुक्ताला आवाज देतात. मुक्ता मात्र शांतच असते. माधवीताई जोरातच ओरडतात, मुक्ता. तर मुक्ता विचारते, आई काय झालं? तर माधवीताई म्हणू लागतात, ही इथे का आली आहे? हिला सांग इथे थांबायचं नाही, कारण मला हिचं तोंडही बघायचं नाही. आत्ताच्या आता इथून चालते हो. तर आता मिहिका मावशी म्हणून हाक मारत त्यांच्याशी बोलण्यासाठी जाते. तर माधवीताई म्हणू लागतात, नाव नाही घ्यायचं, तू माझं नावही घ्यायचं नाही. अशा लोकांच्या तोंडी माझं नाव शोभत नाही. मनात येईल तसं वागायचं. आपण कसं वागत आहोत याचा विचारही नाही करायचा आणि चुकीचे निर्णय घ्यायचे आणि मग येऊन सॉरी म्हणायचं. याला काय अर्थ आहे? या निर्णयामुळे बाकीच्यांची किती वाताहत झाली आहे याचा विचार तरी केला का? आता मिहिका ही माधवीताईंना सॉरी बोलत असते. तर माधवीताई मिहिकाला म्हणतात, तुझं हे बिनबुडाचं सॉरी मला ऐकून घ्यायचं नाही. तर मुक्ता ही माधवीताईंना म्हणते, आई अगं ती काय बोलत आहे ते ऐकून तरी घे. तर माधवीताई म्हणतात, त्याने काय होणार आहे आणि मी काय ऐकून घेऊ? हे घाणेरडं अनैतिक लग्न रद्द होणार आहे का? ती परत येणार आहे का लग्न रद्द करून? आता मुक्ता ही मिहिकाला म्हणते, मिहिका अगं तू तरी काहीतरी बोल ना. आता मिहिका काही बोलणारच. तर माधवीताई म्हणू लागतात, ती बोलत नाही. यावरूनच स्पष्ट होत आहे की आपण कोण आहोत आणि मी कोण आहे. मी तिला लहानाचं मोठं केलं, लाड केले, हवं नको ते सगळं काही बघितलं. आई एवढीच, मी सुद्धा तिची आजारपणं झेलली आहेत, मी सुद्धा तिची आजारपणं काढलीत. परंतु मी सुद्धा तिच्या लग्नाची स्वप्न बघितलीच होती ना. मलाही वाटत होतं की मिहिकाचं खूप छान पद्धतीने लग्न करून द्यावं, परंतु नाही, तिने तर छान पानच फेडलेत माझे, धन्यवाद, असं मिहिकासमोर हात जोडत माधवीताई बोलू लागतात. आता मिहिकाला वाईट वाटत असतं. तर त्यानंतर माधवीताई म्हणतात, काय आहे ना, या सगळ्यामध्ये माझं नुकसान जास्त झालं आहे. माझी सख्खी बहीण मी गमावणार आहे. आता बंधू काय बोलणार आहे? वा ताई, या स्वतःच्या मुलीचा तू जास्त विचार केलास. या सगळ्यामध्ये स्वतःच्या मुलीसाठी बरोबर निर्णय घेतलास आणि मिहूकडे दुर्लक्ष केलास. आता मात्र
मिहिका म्हणू लागते, मावशी प्लीज माझं ऐकून घे. अगं तू आलीस हे समजल्यानंतर मी तुला भेटायला आले. तर आता माधवीताई मिहिकाला म्हणतात, मग काय झालं, उपकार केलेस का माझ्यावर? परंतु मला तुझ्यासोबत बोलायचं नाही. मी नव्हतं तुला कळवलं की मी आले आहे, आणि मी नव्हतं सांगितलं की माझ्यासोबत बोलायला ये. तुला काय वाटलं तू बोलायला येणार आणि मी तुझ्याशी बोलणार? अगं तुला वाटेल तसं तू वागलीस. अगं अशा माणसांसोबत मला संबंधच ठेवायचे नाहीत. माझे संस्कार विसरलेल्यांना या घरात जागा नाही. अगं तुला माहीत आहे का, मिहीर लाख मुलाचा आहे. कोण कुठला मुलगा आयुष्यात आला आणि माझा लेक झाला, ज्यांच्यामुळे हे नातं निर्माण झालं, परंतु तीच माणसं नाती विसरलीत. त्यांना वाटतही नाही की आपण चूक केली आहे, परंतु नाही, यात त्यांची काहीच चूक नाही. यात जर कोणाची चूक असेल तर ती माझी चूक आहे. यात जर कोणाची हार असेल तर ती माझी हार आहे, माझ्या संस्कारांची हार आहे. तर आता मुक्ताचे वडील म्हणू लागतात, माधवी अगं तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि तू कधीही हरू शकत नाही. तर त्यानंतर माधवीताई म्हणू लागतात, नाही पुरू, तुला माहीत आहे का माझी आई काय म्हणायची, की जेव्हा आपली मुलं चुकतात तेव्हा ती आईवडिलांची हार असते. आईवडील वाईट ठरतात आणि आज ते मला कळत आहे. आज या सगळ्याची मला जाणीव होत आहे. तर त्यानंतर मिहिका माधवीताईंसोबत बोलण्यासाठी येते आणि म्हणू लागते, मावशी अगं प्लीज माझ्यासोबत बोल. तर माधवीताई म्हणतात, जा बाई, अगं तू खूप मोठी आहेस, तू शहाणी आहेस, अगं तू जिंकली आहेस आणि मी हरले, माझे संस्कार हरले आहेत, त्यामुळे प्लीज तू जा. तर त्यानंतर माधवीताई मुक्ताच्या वडिलांना म्हणतात, पुरू हिला जायला सांग. तर आता मात्र मिहिकाला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणू लागते, मावशी अगं बोल ना. तर परंतु माधवीताई काही तिच्याशी बोलायला तयार नसतात. ती म्हणू लागते, मावशी सॉरी, मला माहीत आहे मी तुला आजपर्यंत खूप त्रास दिला, परंतु यापुढे माझा तुला त्रास होणार नाही. मी तुला त्रास देणार नाही आणि तुला वाटतंय ना की मी या घरात येऊ नये, मग मी या घरात कधीही येणार नाही. सॉरी मावशी. असं हात जोडून माफी मागत आता मिहिका तिथून निघून जात असते. तर त्यानंतर मुक्ताचे वडील म्हणू लागतात, माधवी अगं बोल ना, तिला माफ कर. प्रत्येक व्यक्तीजवळून चुका होत असतात आणि तिच्या चुका पोटात घालणं ही आईवडील म्हणून आपली जबाबदारी आहे. माधवी अगं बोल. परंतु माधवीताई म्हणू लागतात, अशा घोर चुका करतात आणि परतीचा मार्गही बंद करून टाकतात. अशांसोबत बोलण्यात काहीच पॉईंट नाही आणि म्हणूनच मला तिच्यासोबत बोलायचं नाही. आणि आता बोलण्यासारखं काय राहिलं आहे? तिला हवं तसं तिने केलंच ना, मग आता मी काहीच बोलू शकत नाही. माधवीताईंना खूप त्रास होत असतो, त्यांना खूप वाईट वाटत असतं, परंतु तरीसुद्धा त्या कठोर झालेल्या असतात. तर आता मिहिका मिहीरजवळ पाहत असते. आता हे सगळं काही दृश्य मुक्ताने पाहिलेलं असतं. मुक्ताच्या लक्षात येतं की मिहिका खूप दडपणाखाली आहे आणि तिलाही त्रास होत आहे, हे मुक्ताने ओळखलेलं असतं. आता मिहिका कठोर मनाने त्या घरातून बाहेर पडत असते, परंतु मुक्तही तिला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या मागूनच तिला आवाज देत बाहेर जाते. आता मिहीरही त्यांच्या मागून गेलेला असतो. तर आता इकडे पाहायला मिळतं की माधवीताई हताश झालेले असतात. मुक्ताच्या वडिलांनीही काय करावं काहीच कळत नसतं. त्यांनी एक मुलगी गमावली याचं दुःख त्यांना सहन होत नसतं आणि मिहिकाने ही गोष्ट केली ही त्यांना सहनही होत नसते. तर माधवीताई म्हणू लागतात, स्वामी. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता ही मिहिकाला आवाज देते. मिहिका तिथेच थांबते. तर आता मिहिकाला खूप वाईट वाटत असतं, परंतु स्वतःचं दुःख बाजूला सारून मिहिका विचारते, काय झालं ताई? तर मुक्ता म्हणू लागते, मिहिका मी तुला फोन केला आणि तशीच तू लगेच इथे आलीस. तर त्यानंतर मिहिका विचारते, ताई तुला काय वाटलं मी येणार नाही? तर मुक्ता म्हणते, म्हणजे तू जे काही आयुष्यात निर्णय घेतलेस त्यानंतर खरंच मला वाटलं होतं की तू येशील की नाही, परंतु तू आलीस. मावशीची तब्येत बरी नाही, तिला बरं वाटत नाहीये, तिची तब्येत खालावली आहे हे ऐकून तू एका तासात इथे पोचलीस, म्हणजे अजूनही तुझ्या मनात या घरच्यांविषयी भावना आहेत आणि त्या भावना तुझ्या डोळ्यात दिसत आहेत. तू कितीही लपवण्याचा प्रयत्न कर, परंतु मला माहीत आहे की तू आमच्यापासून काहीतरी लपवत आहेस आणि तू काहीतरी गोष्ट सहन करत आहेस. परंतु मिहिका माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, असं काय घडलं होतं की ज्यामुळे तू हे लग्न केलंयस? मिहिका सांग, मला माहीत आहे. अगं माझी आई तुझ्यासाठी काहीही करू शकते मिहिका. आई जग इकडचं तिकडे करेल तुझ्यासाठी. तुला प्रॉब्लेम होत आहे का? तर हक्काने हाक मार, आम्ही सर्वजण इथेच आहोत. अगदी तुझ्यासाठी आम्ही कधीही धावून येऊ शकतो. मिही बोल ना मिहू, काहीतरी बोल. तर आता मिहिका नाटक करत म्हणते, ताई अगं माझ्या ताईची गाडी परत त्याच स्टेशनवर आली का? ताई अगं समजून घे. अगं बघ ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अगं मी कसं सिद्ध करू मी खुश आहे? अगं तू स्वतःहून बघ, मी खुश आहे ना. अगं मी पहिली कशी राहत होते आणि आता कशी राहत आहे बघ, माझ्यात किती बदल झाला आहे हे बघ. हर्षवर्धनने माझ्यासाठी डायमंड रिंग घेतली. अगं कालच घेतली आहे. मी त्यांना विचारले की का घेतली ही रिंग, तर तेव्हा ते मला म्हणाले आवडली म्हणून घेतली.
आणि सहज आवडली म्हणून घेतली असंच म्हणाले. मग मला सांग, इतकी महागडी रिंग घेतली, मग अशा माणसाचा मला काही प्रॉब्लेम असणार का ताई? आता मात्र मुक्ताला काहीच बोलता येत नाही. तर मिहिका मुक्ताला म्हणते, ताई प्लीज माझा विचार करू नकोस, मी खरंच खूप आनंदात आहे असं भासवत मिहिका तिथून निघून जाते. परंतु मिहिकाच्या या बोलण्यामुळे मिहिरला खूप वाईट वाटलेलं असतं. तो तिथून निघून जातो. आता मुक्ता मात्र खूप खचून गेलेली असते. तिला अजूनही वाटत असतं की मिहिका आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. आता सागर तिथे येतो आणि मुक्ताला सावरत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इंद्राताई सावनीला म्हणतात, काय ग चटक चांदणे, वचावचा बोलायची सवय तुझी अजूनही कमी झाली नाही का? तर सावनी इंद्राताईंना म्हणू लागते, मी नाही, सुरुवात त्यांनी केली, त्यांना जाऊन विचारा. तर इंद्राताई म्हणतात, हो ना, परंतु झालं ना, तुझं मन शांत झालं. तर आता सावनी म्हणू लागते, एक सासूबाई प्लीज सकाळी सकाळी सुरू करू नका. तर त्यानंतर इंद्राताई म्हणू लागतात, काय ग तुझं थोबाड, आणि काय तू मोठ्यांशी कसं बोलावं तुला काहीच कळत नाही ना, आणि म्हणूनच तुझा पहिला संसार टिकला नाही, कारण तुला नाती टिकवता येत नाही आणि कोणाशीही जुळवून घेता येत नाही, आणि म्हणूनच आता मांडत होतीस तो पण संसार तुटला, तरी सुद्धा तुला अक्कल आली नाही, कारण तुझी ही जी काही नटण्याची सवय आहे ना ती गेली नाही आणि तुझं आकडनं काही कमी झालं नाही. काय गरज होती 101 वालीला बोलायची? तुझ्यामुळे तिची काय हालत झाली आहे, आणि हाच तुझा स्वभाव आहे आणि हाच फरक आहे तुझ्यामध्ये आणि मुक्तामध्ये. मुक्ता सर्वांना आपलंसं करते आणि तू तू सर्वांना तोडून टाकतेस. मुक्ता सगळ्यांच्या सुखाचा विचार करते आणि तू. आता मात्र सावनीला इंद्राताईंचा खूप राग आलेला असतो. सावनी इंद्राताईंना म्हणू लागते, थांबा, मुक्ता मुक्ता मुक्ता, मला मुक्ता व्हायचं नाही आणि मी कधीही मुक्ता होणार नाही. बोरिंग काकूबाई, मी जे आहे ते तोंडावर बोलते, त्यामुळे एकदाच सांगते, पुन्हा पुन्हा मुक्ताचा विषय माझ्या समोर काढायचा नाही, नाहीतर मी आदित्यला घेऊन इथून निघून जाईन. तर आता मात्र इंद्राताईंना धक्काच बसतो. आता सावनी ही इंद्राताईंवर आवाज चढून बोलू लागते. तर इंद्राताई म्हणू लागतात, काय बाई आहे ही. आता सावनी तिथून निघून जाते. तर आता स्वाती इंद्राताईंना म्हणू लागते, मम्मी अगं सोड ना, अगं तिच्या तोंडी तू का लागत आहेस, अगं तिकडे मुक्ताची आई टेन्शनमध्ये आणि इथे तू, आता शांत हो ना, अगं फक्त आधीसाठी आपण सगळं काही सहन करत आहोत. तर इंद्राताई म्हणू लागतात, हो फक्त आधीसाठी मी हिला सहन करत आहे, नाहीतर मी हिला सोडली नसती, मी हिला कधीही माफ करणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही आईला सावरत असते आणि म्हणू लागते, आई अगं ऐकून घे ना. परंतु माधवीताई काही ऐकून घ्यायला तयार नसतात. माधवीताई म्हणू लागतात, स्वामी या मिहिकाचं आयुष्य तर त्या बाईने बर्बाद केलं आहे, परंतु सागररावांच्या घरात राहून आता सावनीने जर माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलं, तिने जर माझ्या मुलीच्या आयुष्याची धूळधाण केली, तर मी काय करू? आत्ताच तर कुठे तिच्या आयुष्यात सुख आलं आहे, ते सुख हिरावून घ्यायला नको, तिच्या सुखाला कोणाची दृष्ट लागायला नको स्वामी. तर त्यानंतर सागर म्हणू लागतो, आई मी काय म्हणत आहे ऐकून घ्या. तर आता माधवीताई म्हणू लागतात, सागरराव तुम्ही आलात बरं झालं, मला तुमच्याशी बोलायचं आहे. सागरराव प्लीज माझं ऐकून घ्या, त्या सावनीला घराबाहेर काढा. अहो ती महामाया कशी आहे तुम्हाला माहीत आहे का? ती महाभयंकर बाई आहे. अहो स्त्री जातीला कलंक आहे ती बाई, कधीही अशी बाई मी उभ्या आयुष्यात पाहिली नाही. अहो तुमचा जो संसार आहे ना त्याला वाळवीसारखी पोखरेल आणि सगळा संसार उद्ध्वस्त करेल. आणि ही माझी मुलगी भोळी आहे, असूनही इतकी चांगली आहे, कधी तिच्या कोणाबद्दल कसा विचार करावा हे तिला कधीच कळत नाही, प्रत्येकाबद्दल ही चांगलाच विचार करत असते. म्हणूनच मी सांगत आहे, प्लीज तुम्ही तरी माझं ऐकून घ्या, तिला घराबाहेर काढा प्लीज. तर सागर म्हणू लागतो, आई तुम्ही प्लीज शांत व्हा, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आणि सावनी कशी आहे हे माझ्यापेक्षा कोणाला माहीत असणार, परंतु मुक्ता जे काही बोलत आहे त्यामध्ये सुद्धा पॉईंट आहेच ना. तर माधवीताई म्हणतात, परंतु आधी त्या सावनीला घराबाहेर काढा, तरच मी तुम्हा सगळ्यांचं ऐकून घेईल. तर आता मुक्ताचे वडील म्हणू लागतात, माधवी अगं शांत हो, अगं सागरराव आणि मुक्ता जे काही बोलत आहे ते ऐकून घे. तर माधवीताई म्हणू लागतात, काय बोलू आणि काय ऐकून घेऊ सांग ना. अरे दिसतंय ना समोर, तू नव्हताच या घरी, परंतु मी सावनीला झेललं आहे, प्रत्येक दिवस मनस्तापामध्येच गेला आहे. ती कशी आहे तुला नाही माहीत, मी प्रत्येक गोष्टी तिच्या सहन केल्या आहेत आणि संगतीचा परिणाम काय झालाय बघितलायस ना. आपण गमावला आहे आपल्या मिहिकाला, अगदी कायमचं गमावलं आहे. त्यामुळे मी तुमच्यासमोर हात जोडते, मी पाय धरू का? मी पायही धरायला तयार आहे, जे करायचं आहे ते मी करायला तयार आहे, परंतु प्लीज प्लीज त्या सावनीला घराबाहेर काढा. मी त्या सावनीला नाही सहन करू शकत, मला ती सावनी इथे नको आहे, अजून मनस्ताप नको आहे, माझ्या मुक्ताच्या आयुष्याची वाताहत झालेली मी नाही पाहू शकत. तर आता माधवीताई खूप चिडलेल्या असतात, त्यांना काय बोलावं काहीच कळत नसतं. ते सागरला आणि मुक्ताला एकच सांगत असतात की सावनीला घराबाहेर काढा. तर मुक्ता म्हणू लागते, आई असं यातलं काही होऊ शकत नाही. तर माधवीताई विचारतात, का नाही होऊ शकत?
तर मुक्ता म्हणू लागते, आई या घरातील प्रत्येकाला आदित्य हवं आहे आणि आदित्यसाठी आपण सावनीला सहन करावंच लागणार आहे, कारण आदित्य त्याच्या आईशिवाय राहू शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला आदित्यचा विचार करायला हवा. तर माधवीताई म्हणू लागतात, अगं मुक्ता, अगं तू किती भोळी आहेस. अगं मला माहीत आहे की आदित्यला त्याची आई हवी आहे, परंतु अजून हेच कारण तू मला किती दिवस देणार आहेस. अगं स्वतःच्या सुखावर बेतेल असा विचार कोणीही करू नये ग. अगं एवढा चांगुलपणा नसावा. अगं मला माहीत आहे की आदित्य सागररावांचा मुलगा आहे, परंतु ती सावनी कशी आहे तुला माहीत आहे ना. तर मुक्ता म्हणू लागते, आई तुझ्या संस्कारांवर विश्वास आहे ना, मग माझ्यावर विश्वास ठेव. तर त्यानंतर मुक्ता म्हणते, आई एक काय 100 सावनी आल्या तरी सुद्धा सागरच्या आणि माझ्या नात्याला कोणताही तडा मी जाऊ देणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव. असं म्हणत मुक्ता ही आईला शांत करते आणि म्हणू लागते, आई तू शांत हो, तू एवढा विचार करू नकोस, काहीही होणार नाही. मी आहे ना, मी सागर आणि माझ्या नात्यामध्ये कोणालाही येऊ देणार नाही. तू नको काळजी करूस. माधवीताई खूप हताश झालेले असतात. मुक्ता त्यांना सावरत असते. तर त्यानंतर मुक्ताचे वडील माधवीताईंना गोळ्या देतात. तर माधवीताई म्हणू लागतात, उगाच गोळ्या दिल्यास रे पोरू. तर मुक्ताचे वडील म्हणू लागतात, मला तुझी काळजी आहे, तुला गोळ्या दिल्यात की मला बरं वाटतं. तू स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे आणि मुक्तावर विश्वास ठेव. तर माधवीताई म्हणतात, तोच तर विश्वास ठेवावासा वाटत नाहीये, कारण ती तिरक्या पायाने चालणारी बाई आहे, ती सरळ चालणारी नाहीये. ती काय करेल कधीही सांगता येत नाही आणि मी ओळखते माझ्या मुक्ताला. मुक्ता अगदी तुझ्यावर गेली आहे. नको तितक्या साधेपणा असतो आणि नको तितका भोळेपणा. राजकारण तिला कळत नाही, परंतु माझ्या मुक्ताच्या बाबतीत जर कोणी राजकारण करत असेल तर मी सोडणार नाही. तर मुक्ताचे वडील म्हणू लागतात, सोडू नकोस, परंतु स्वतःला सांभाळ. तर माधवीताई म्हणू लागतात, काय सांभाळायचं राहिलंय पोरू, जे सांभाळायचं होतं ते हातातून निसटून गेलं आहे. आपण मेहकासाठी काहीच करू शकलो नाही, परंतु मुक्ताचा संसार मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही. माधवीताईंना मुक्ताच्या संसाराची खूप काळजी वाटत असते. तर मुक्ताचे वडील म्हणू लागतात, माधवी आपण बरेच दिवस बाहेर होतो आणि म्हणूनच सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाता आलं नाही, मी आता जाऊन येतो. असं म्हणत ते सोसायटीच्या ऑफिसमध्ये निघून जातात. तर माधवीताईंच्या मनात सारखा मेहका आणि मुक्ताचाच विचार असतो. त्यांना मुक्ताच्या संसाराची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की सावनीचा जळफळाट होत असतो आणि तिची खूप चिडचिड होत असते. सावनी म्हणू लागते, ही मायलेकी कोण समजताच कोण स्वतःला. प्रत्येक वेळी यांचं मी सहन करायचं का. परंतु नाही, या मायलेकींना मी बघून घेईन. एक ना एक दिवस यांना मी जाब विचारणारच आहेत. या कोण आहेत मला विचारणाऱ्या. मी त्यांना खडसावून सांगू शकते, हे माझं घर आहे. एकेकाळी हे घर माझं होतं, हा नवरा माझा होता आणि आमची 2 मुलं आहेत. आता सावनी म्हणू लागते, 1 मिनिट, म्हणजे कधी काळी हे घर माझंही होतं, हा नवरा माझाही होता, म्हणजे अजूनही या घरावर माझाच हक्क आहे आणि 2 मुलं आमची आहेत. याचा अर्थ सागरच्या पैशावर माझा पूर्ण हक्क आहे. आणि एक गोष्ट मात्र नक्की, ही सावनी स्वतःचा हक्क मिळवल्याशिवाय राहत नाही. हर्षवर्धनच्या घरातून मला बाहेर काढलं, परंतु या घरातून मला कोणीही बाहेर काढू शकत नाही, असा विचारही कोणी करू शकत नाही. आणि आता मी बघते कोण मला घराबाहेर काढतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, इंद्राताई माधवीताईंना म्हणू लागतात, तू आणि मी सावनीला घराबाहेर काढायचं आहे, हाकलवायचं आहे. आता त्या दोघेही हात मिळवणी करतात. तर त्यानंतर इंद्राताईंच्या प्लॅनप्रमाणे इंद्राताईंनी कलरकाम करण्यासाठी एका दादांना बोलवलेलं असतं. तर सावनी त्यांना विचारते की हे काय चाललं आहे. तर ते म्हणू लागतात की आम्ही पेंटिंग करतोय. तर सावनी म्हणते, मी सांगते तुम्हाला की कोणते कलर वापरायचे आहेत. परंतु सावनीला खूप शिंका येऊ लागतात. तर आता सर्वजण सावनीवर हसू लागतात. तर आता सावनीच्या लक्षात येतं आणि सावनी त्यांना म्हणू लागते, तुम्ही हे सगळं काही कलरकाम वगैरे मुद्दाम केलं आहे ना, परंतु मी सुद्धा सावनी आहे, मी सुद्धा काही करू शकते. एक गोष्ट चांगलीच ध्यानात ठेवा, मी आदित्यला घेऊन इथून दूर जाऊ शकते, मग तुम्ही काही करू शकत नाही. आता मात्र इंद्राताईंना धक्काच बसतो. सगळ्याला मुक्ता कशा प्रकारे सामोरे जाईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.